गाईज, माय नेम इज प्रशांत दद्रे, इंट्रा ट्रेड एक्सपर्ट. आजच्या या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण इथे एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आपला इथे तयार झालेला आहे आणि आपण इथे एक एंट्री घेतलेली आहे 22,850चा CE 166 रुपयाला आपल्याला हा प्रीमियम भेटलेला आहे. आपण इथे एक एंट्री प्लॅन केलेली आहे आणि आपला जो स्टॉप लॉस असणार आहे तो असणार आहे 22,000 किती आहे 22,793चा आपला इथे स्टॉप लॉस आहे. एक साधारणतः एक 20 ते 30 पॉईंटचा आपला इथे 20 पॉईंटचा इथे ऑलमोस्ट एक 10-20 पॉईंटचा आपला इथे स्टॉप लॉस असेल आणि एक छोटासा स्कॅल्प आहे हा आणि क्वांटिटी थोडीशी जास्त घेतलेली आहे आपण 30 क्वांटिटीने 30 लॉटने आपण इथे एंट्री केलेली आहे. स्टॉप लॉस जर आपल्याला मिळाला तर कमीत कमी एक 10-20 हजारांचा आपला स्टॉप लॉस असेल, 20पर्यंत स्टॉप लॉस असेल आणि आपलं जे पहिलं टार्गेट असणार आहे ते एक 25 पॉईंटचं आहे, म्हणजे 25,000चं पहिलं टार्गेट आहे. सेकंड टार्गेट आपलं 50,000चं आहे. थर्ड टार्गेट आपण स्टॉप लॉस ट्रेलिंगच्या माध्यमातून सेकंड आणि थर्ड टार्गेट घेणार आहोत. तर बघूया आता इथे आपल्याला इथे टार्गेट मिळतंय की SL मिळतंय. आता इथे आपण पोझिशन प्रॉपर होल्ड करणार आहोत. मार्केटचा रिव्हर्सल मार्केटने इथे दाखवलेला आहे आणि एक स्ट्रॉंग रिव्हर्सलला आपण इथे एंट्री घेतलेली आहे. बघूया आता काय होतंय. रिसेंटली 15,000चं प्रॉफिट सुरू आहे. 20,000 रुपये आपण आपल्या पहिल्या टार्गेटच्या एकदम क्लोज आलोय मित्रांनो. बघूया आता इथे आपल्याला टार्गेट मिळतंय की SL मिळतंय. एकदम क्लोज आलतो. 20,000 रुपयापर्यंत आपलं प्रॉफिट गेलतं. ऑलमोस्ट टार्गेट आपल्याला मिळालं असतं मित्रांनो. दिस इज द ऑप्शन ट्रेडिंग गाईज. 20,000चं प्रॉफिट आपलं इथे दाखवत होतं आता आणि तिथून परत अजून आपण ब्रेक इव्हनला आलेलो आहे. अजून डबल कॉस्ट टू कॉस्ट आलो आहे. 5,000चं इथे आता रिसेंटली प्रॉफिट आपलं सुरू आहे. बघूया आता काय होतंय. टार्गेट मिळते की SL मिळतंय. जे मार्केट देईल आपल्याला ते घेऊन आता आपण मार्केटमधून बाहेर पडणार आहोत. दॅट्स इट. तुम्हाला स्क्रीन शेअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे, पण थोडासा स्क्रीन शेअरला खूप प्रॉब्लेम इथे फेस करावं लागत आहे. परत आपलं प्रॉफिट 11,000 रुपयावरती आलं आहे. 13,000चं प्रॉफिट, 14,000 रुपये प्रॉफिट. मित्रांनो स्क्रीन शेअर होत नाही आहे बरं का. थोडंसं प्रॉब्लेम फेस करावं लागलेलं आहे. स्क्रीन रेकॉर्डिंगचा खूप मोठा इश्यू आहे इथे आपल्याला. मी ट्राय करेल स्क्रीन रेकॉर्डिंग करण्याची. मला स्क्रीन रेकॉर्डमध्ये कुठे आपण ट्रेड घेतलं एक्झॅक्ट तुम्हाला पण कळायला पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रयत्न तर करत आहे. बघूया काय होतंय. स्क्रीन रेकॉर्डिंग स्टार्ट. फक्त लाईटचा प्रॉब्लेम येऊन येता इथे. ओके, आता इथे थोडंसं प्रीमियम डीके आपल्याला बघायला मिळत आहे. मार्केट आता म्हणजे एक प्रॉपर आपण एंट्री घेतलेली आहे मित्रांनो. मार्केट प्रीमियम थोडंसं आता इथे प्रीमियम डीके दाखवत आहे. एकदम छोटंसं स्टॉप लॉस आहे आपला इथे आणि टार्गेट आपलं असणार आहे 25,000 फर्स्ट. सेकंड टार्गेट 50,000 रुपये. थर्ड टार्गेट 1,00,000 रुपये. बघूया काय होते आता. आपल्याला इथे टार्गेट मिळतं की SL मिळतंय. आपण थोडंसं आपण हे चेक करूया. ऑप्शन जे आपण स्ट्राईक प्राईस घेतली त्याची मुवमेंट कशी चालू आहे. 22,850ची प्रीमियम आपण घेतलेला आहे. 20 फेब्रुवारीची एक्सपायरी असेल आय थिंक. परत आपण खाली आलोय ब्रेक इव्हनलाच 22,850. ओके. ओ माय गॉड. आपला जो स्टॉप लॉस असेल मित्रांनो तो असणार आहे याच्या खाली 158च्या खाली स्टॉप लॉस आहे. थोडंसं बफर करू आपण 1-2 पॉईंट.
157 रुपयाला आपण इथे एक्झिट करणार आहोत मित्रांनो. आणि आपलं जे पहिलं टार्गेट असणार आहे ते असणार आहे फर्स्ट टार्गेट हे, दॅन सेकंड टार्गेट आपलं असणार आहे हे, आणि आपली जी एंट्री असले आपण जी एंट्री केली आहे ती इथे केली एक्झॅक्ट. आणि हा आपला स्टॉप लॉस आहे. फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट. रिसेंटली आपलं 4,000 रुपयांचं इथे लॉस आपल्याला मार्केट दाखवत आहे. आपला स्टॉप लॉस एकदम छोटासा आहे, 11 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे मित्रांनो. फक्त 11 पॉईंटच्या रिस्कवरती, म्हणजे 11 पॉईंटची रिस्क घेऊन आपण जे पहिलं टार्गेट ठेवणार आहोत, फर्स्ट टार्गेट आपलं असणार आहे 26 पॉईंटचं आणि सेकंड टार्गेट असणार आहे आपलं 67 पॉईंटचं. म्हणजे फक्त 11 पॉईंटची रिस्क घेऊन, एकदम मायक्रो रिस्क आहे. आणि टार्गेट जे असणार आहेत ते आपले मोठे असणार आहेत. मग इथे स्टॉप लॉस झाला तरी काही हरकत नाही आहे आपल्याला. पण टार्गेट जर भेटलं ना एकदम जबरदस्त, एकदम छोटीशी रिस्क घेऊन आपण मोठं टार्गेट घेण्याचा इथे प्रयत्न करतोय. आपण आपला स्टॉप लॉसच्या दिशेने आलेलो आहेत. फक्त एक 2-3 पॉईंटचा डिफरन्स आहे स्टॉप लॉसमध्ये. बघूया काय होतंय. स्टॉप लॉस मिळते की टार्गेट मिळतंय, जे मिळेल ते आपण घेऊन बाहेर पडणार आहोत मित्रांनो. 8,000 रुपयांचा लॉस सुरू आहे. 20,000च्या प्रॉफिटवरती होतो आपण, तिथून रिटर्न आपण 8,000, 10,000च्या लॉसवरती, 13,000 रुपये लॉस, 12,000 रुपयांचा लॉस, 20पर्यंत कमीत कमी इथे लॉस होऊ शकतो आपला जर झालाच तर. 13,000चा लॉस. इथे तुम्ही बघू शकता प्रीमियमचा स्टॉप लॉसच्या आपण एकदम क्लोज आलो होतो आणि इंडेक्स तिथेच आहे. तुमच्या लक्षात आलं का प्रॉब्लेम काय आहे. प्रीमियम डीकेचा कन्सेप्ट इथे आपल्याला बघायला मिळतोय. बघा इंडेक्स कुठे आहे आणि प्रीमियम कुठे होता आता. तर प्रीमियम चेक करू आपण. प्रीमियम बघा कुठे आहे. हाच वीक पॉईंट आहे सर ऑप्शन ट्रेडिंग मधला. ऑप्शन ट्रेडिंग मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे. इंडेक्स कुठे आहे आणि स्टॉप लॉसच्या दिशेने आलोय आपण. म्हणजे प्रीमियमच्या इथे स्टॉप लॉसच्या दिशेने आलोय आणि इंडेक्स जिथे आपण एंट्री घेतली आहे तिथे इंडेक्स आहे. आता इंडेक्स तिथून थोडा वरती गेला आणि इकडे आपला लॉस दाखवतोय. हा वीक पॉईंट आहे सर ऑप्शन ट्रेडिंग मधला. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे. त्यामुळे आपण इंडेक्सला आपण फॉलो करूया स्टॉप लॉससाठी. कारण इथे स्ट्रॉंग ब्रेकआउट भेटलेलं आहे आपल्याला. बायच्या दिशेने मार्केट निघालेलं आहे. आपल्या इथे स्टॉप लॉसच्या एकदम क्लोज आलोय आपण. बघूया काय होतंय. दिस इज द ऑप्शन ट्रेडिंग गाईज. 20,000चं प्रॉफिट आपलं सुरू होतं, तिथून आपण रिव्हर्स आलोय 15,000च्या लॉसवरती. कसलं एकदम स्ट्रॉंग कॅन्डल आहे का नाही, हॅमर कॅन्डल. इथे मॉर्निंग स्टार पण पॅटर्न तयार झालेला आहे. मॉर्निंग स्टारवरनं आपल्याला इथे मॉर्निंग स्टारला पण आपण ट्रेड घेऊ शकत होतो, पण आपण कन्फर्मेशन घेऊन प्रॉपर ट्रेड घेतलेला आहे. आणि आपण आपल्या स्ट्रॅटर्जीवरती ट्रस्ट ठेवायचा, बाकी काहीच बघायचं नाहीये. स्ट्रॅटर्जीला फक्त फॉलो करायचं आहे आपल्याला. $14,000चा लॉस आपला इथे दाखवत आहे मार्केट आपल्याला. 15,000चा लॉस, 16,000 रुपयाचा लॉस.
स्टॉप लॉसच्या बाबतीत मी तर इंडेक्सला फॉलो करतो. बरेच लोक प्रीमियमला फॉलो करतात, पण मी इंडेक्सला फॉलो करतो. कारण का इंडेक्सवरतीच प्रीमियम चालतात ना. मार्केटचा आता ट्रेंड डाऊनलाच आहे, डाऊन ट्रेंडच आहे मार्केट. बट आपण एक ट्राय करतोय की आता इथे रिवर्स फिरेल मार्केट. तर त्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी आपली इथे बसलेली आहे, त्याच्यामुळे आपण ही रिस्क घेतलेली आहे. आणि रिस्क एकदम छोटी आहे, 11 पॉईंटची रिस्क आहे. काय म्हणतोय, 11 पॉईंटच्या रिस्कवरती जर 50,000 किंवा 1,00,000 रुपये प्रॉफिट मिळत असेल आपल्याला, तर रिस्क घेतली पाहिजे की नाही? येस और नो? कमेंट करून सांगा सर्वजण. आणि तुम्ही जे व्हिडिओ बघताय ना ते शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला लक्षात येईल व्हॉट इज द ऑप्शन ट्रेडिंग प्रो. म्हणजे एक ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रो कसं बनलं पाहिजे, आपण प्रो कसं बनतात हे तुम्हाला या आजच्या ट्रेडमध्ये शिकायला मिळेल. एक 16,000चा लॉस सुरू होता, परत आपण ब्रेक इव्हनला आलोय. 1,300 रुपयांचा इथे प्रॉफिट, आपल्याला 1,800 रुपयांचा प्रॉफिट बघायला मिळतोय. एक स्ट्रॉंग आपल्याला इथे एक ग्रीन कॅन्डल पाहिजे, जे आपल्याला आपलं पहिलं टार्गेट देईल. एक स्ट्रॉंग पाहिजे ग्रीन कॅन्डल. बघा, जिथे मगाशी आपण टॉपला होतो ना, तिथे आपलं प्रॉफिट 20,000 दाखवत होतं. मार्केट तिथे टॉपला आलंय फिरून, पण आपलं प्रॉफिट जे आहे ते 7,000 आपल्याला बघायला मिळत आहे, 8,000 रुपये. दुर्भाग्य हेच आहे ऑप्शन ट्रेडिंगचं. ऑप्शन ट्रेडिंगमधलं दुर्भाग्य हेच आहे की आपण मगाशी जिथे टॉपला होतो तिथे आपला 20,000 प्रॉफिट दाखवत होतं, आणि आता त्याच्यावरती टॉप मारलाय तर इथे फक्त 8,000चं आपल्याला प्रॉफिट बघायला मिळत आहे. याला म्हणायचं ऑप्शन ट्रेडिंग. आता ही कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाली ना मित्रांनो, तर आपल्याला पहिलं टार्गेट बघायला भेटेल. येस गाईज, फर्स्ट टार्गेट भेटला होता आपल्याला. 25,000चं प्रॉफिट आपलं इथं झालं होतं मित्रांनो. आता आपण इथे ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या माध्यमातून सेकंड टार्गेट घेण्याचा आपण प्रयत्न करूया. काय होते बघू आपण. आय थिंक ही कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज व्हायला पाहिजे होती वरती. एकदम स्कॅल्प दिला मार्केटने. जरी कॅन्डल जर ग्रीनमध्ये क्लोज झाली ना तर आपण पोझिशन होल्ड करणार आहोत, नाहीतर जे आपल्याला मिळतंय ते घेऊन आपण पोझिशन एक्झिक्यूट करणार आहोत मित्रांनो. 13,000चं प्रॉफिट या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण एंट्री पोझिशन एक्झिट करण्याचा प्लॅन करणार आहोत. आता आपण इथे 1 मिनिटाच्या कॅन्डलला जाऊया. हां, येस गाईज, आता इथे आपण काय करूया, स्टॉप लॉस ट्रेल कसं करायचं तुम्हाला मी शिकवतो. आता ही जी कॅन्डल आहे जी तयार झालेली आहे, जी ही करत आहे, काय म्हणतात त्याला, रिव्हर्सल घेत आहे, ह्या कॅन्डलच्या लोला आपण पोझिशन एक्झिक्यूट करणार आहोत. स्टॉप लॉस ट्रेलिंग आपण इथे करणार आहोत. आय थिंक आपल्या इथे स्टॉप लॉस ट्रेल होऊन जाईल. ओके, थोडंसं वेट करूया आपण. 5 मिनिटला काय चालू आहे. हां, ही कॅन्डलचं आपण वाट बघूया. ही जर कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झाली ना मित्रांनो, तर पोझिशन आपण होल्ड ठेवूया. गडबड नको करायला, कारण आत्ता जी मोमेंट आली ती मार्केटमध्ये, याच्यामध्ये तर मला बायर्स ॲक्टिव्ह झाल्यासारखे वाटले. एकदम बायर्स ॲक्टिव्ह झाले ते 25,000 रुपयापर्यंत. म्हणजे आपलं पहिलं टार्गेट भेटलं होतं, फर्स्ट टार्गेट आपल्याला मिळालं होतं. 25,000च्या प्रॉफिटपासून एकदम मार्केट खाली आलं आहे. एक स्कॅल्प दिला मार्केटनं, स्कॅल्प. ग्रीनमध्ये क्लोजिंग व्हायला पाहिजे मित्रांनो. इथे जर ग्रीनमध्ये क्लोजिंग झाली ना तर पोझिशन आपण होल्ड ठेवणार आहोत, नाहीतर आपल्याला जे मिळत आहे मार्केटमधून ते आपण घेऊन बाहेर पडणार आहोत. $7,000 रुपयांचं आपलं रिसेंटली प्रॉफिट सुरू आहे. 8,000 रुपये, 10,000 रुपये, 12,000 रुपये, 13,000 रुपये, 18,000 रुपये. या कॅन्डलच्या क्लोजिंग जर ग्रीनमध्ये दिली या कॅन्डलने, तर आपण आपली पोझिशन होल्ड ठेवणार आहोत सेकंड टार्गेटसाठी. आणि स्टॉप लॉस ट्रेलिंगच्या माध्यमातून आपण सेकंड टार्गेट घेणार आहोत. पहिलं टार्गेट आपलं 25,000चं आहे, दुसरं टार्गेट आहे 50,000चं, आणि तिसरं टार्गेट आहे आपलं 1,00,000 रुपयांचं, म्हणजे एक पेटी. 18,000चं प्रॉफिट इथे आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त 5,000चा डिफरन्स आहे. या कॅन्डलनं क्लोजिंग जर ग्रीनमध्ये दिली ना मित्रांनो, तर बायर्स ॲक्टिवेट झाले म्हणून समजायचं.
₹166 एंट्री घेतली आपण. 175 चालू आहे प्रीमियम. 21,000चं प्रॉफिट. यस गाईज, ग्रीनमध्ये क्लोजिंग भेटलेले आपल्याला. आता इथे आपण प्रॉपर पोझिशन होल्ड करणार आहोत. जोपर्यंत आपल्याला पहिलं टार्गेट मिळत नाही तोपर्यंत आपण पोझिशन होल्डच ठेवणार आहोत, नाहीतर मग आपण स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडणार आहोत. पहिलं टार्गेट तरी ॲटलिस्ट भेटलं पाहिजे ना मित्रांनो, 25,000चं, आणि ते सस्टेन झालं पाहिजे. 21,000 रुपयापर्यंत आपलं प्रॉफिट इथे सुरू होतं. आता बघूया काय होतंय आपल्याला इथे. फर्स्ट टार्गेट मिळते की नाही आपल्याला बघूया आपण. ॲटलिस्ट फर्स्ट टार्गेट तरी भेटलं पाहिजे. 22,000चं प्रॉफिट. पोझिशन म्हणजे मार्केट सस्टेन होत नाहीये तिथे. 27,000 रुपये, 29,000, 30,000. यस गाईज, आपल्याला आपलं पहिलं टार्गेट भेटलेलं आहे. 34,000चं प्रॉफिट. 34,000पर्यंत आपण इथं प्रॉफिटमध्ये गेलो होतो. आता ही कॅन्डलच्या आपण एक्झॅक्ट क्लोजिंगला आपण इथे एंट्री एक्झिट करणार आहोत. पोझिशन स्टॉप लॉस ट्रेल करणार आहोत इथे आपण. 30,000चं प्रॉफिट, 31,000 रुपये प्रॉफिट, 32,000 रुपये प्रॉफिट, 33,000, 34,000. कमेंटमध्ये लिहा सर्वजण प्रॉफिट प्रॉफिट प्रॉफिट. 33,000चं प्रॉफिट, 34,000. एक स्कॅल्प पाहिजे आपल्याला. 37,000, 39,000, 38,000. काय वाटतं मित्रांनो, भेटेल का सेकंड टार्गेट 50,000चं? 42,000चं प्रॉफिट. फक्त आपण एक 7 ते 8,000 रुपये. 46,000. कम ऑन मार्केट. 48,000 रुपयांचं प्रॉफिट. 50,000 हाफ पेटी भेटलेले. पोझिशन एक्झिट करूया. 52,000 रुपयांचं प्रॉफिट आपण इथे बुक केलेलं आहे. तरी या ट्रेडमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या जेवढी लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्या सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि भेटूया आता उद्याच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. तो तत्पुरती तुमच्या सर्वांचं मी इथेच आपण हे जे लाईव्ह ट्रेड आहे इथेच आपण क्लोज करूया. भेटूया उद्याच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये. बाय बाय. आपण जे प्रॉफिट इथं बुक केलं मी तुम्हाला इथे तुम्ही बघू शकताय. 52,987 रुपये प्रॉफिट आपण आज बुक केलंय. आता आपण भेटूया उद्याच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये. चलो गाईज, बाय बाय.